दक्षिण भारतातील ही 5 मंदिरे तुम्हाला माहित आहेत का, जी आपल्या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात? सांख्य दर्शनानुसार आपले जग सजीव निर्जीव पदार्थ म्हणजेच आपले शरीर सुद्धा 5 मूळ तत्वांपासून बनले आहे आणि या 5 तत्वांनाच पंचमहाभूते म्हटले जाते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांतून या मंदिरातील शिवलिंगे बनली आहेत असे म्हटले जाते. या 5 मंदिरांपैकी 4 मंदिरे ही भारतातील तमिळनाडूमध्ये असून एक मंदिर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. कांचीपुरमचे एकांबरेश्वर मंदिर हे पृथ्वी तत्वाशी निगडित आहे, तर जल तत्व आपल्याला तिरुचिरापल्लीच्या जंबुकेश्वर मंदिरात अनुभवायला मिळते. तिरुवन्नामलाईचे अरुणाचलेश्वर मंदिर हे अग्नीचे दर्शक आहे आणि आकाश तत्व हे चिदंबरमच्या थिलाई नटराज मंदिरात आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये स्थित श्री कालहस्ती मंदिर हे वायूचे प्रतिनिधित्व करते. या 5 मंदिरांपैकी श्री कालहस्ती, चिदंबरम आणि एकांबरेश्वर हे एकाच रेखांशावर आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दसऱ्यासाठी दक्षिण भारत फिरण्याचे ठरले, पण यावेळी मित्र दिग्विजयकडून पंचमहाभूतलिंग दर्शनाबद्दल समजले. लगेच आम्ही ही पंचमहाभूत मंदिरं आमच्या भटकंतीमध्ये ॲड केली आणि सुरुवात झाली तमिळनाडूमधील तिरुचिरापल्लीजवळ असलेल्या जंबुकेश्वर मंदिरापासून. जलतत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मंदिरात महादेवाची अप्पुलिंगम या जलतत्वाच्या रूपात आराधना केली जाते. असं म्हणतात की एकदा पार्वतीने शिवाच्या तपश्चर्येची थट्टा केली, तेव्हा तिच्यावर नाराज होऊन शिवाने पार्वतीला पृथ्वीवर जाऊन जांबुकारण्यात तपश्चर्या करण्यास सांगितली. तेव्हा संत जांबूच्या वर असलेल्या जांभळाच्या झाडाखाली पार्वतीने अखिलांडेश्वरी या रूपात शिवाची तपश्चर्या केली. म्हणून आजही दररोज दुपारी होणारी उचिकला पूजा या मंदिरामध्ये प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये पुजारी साडी नेसून पार्वती देवीचे प्रतिनिधी बनून अप्पुलिंगमवर अभिषेक करतात. अप्पुलिंगम खाली वाहत असणाऱ्या जलप्रवाहामुळे ते लिंग कधीही सुकत नाही. या मंदिराबद्दल अजून एक कथा सांगितली जाते, ती अशी की शिवाचे 2 गण होते, माल्यवन आणि पुष्पदंत. हे जरी शिवाचे गण असले तरी सतत एकमेकांशी भांडत असत. एकदा लढाईत माल्यवनने पुष्पदंताला पृथ्वीवर हत्ती होण्याचा शाप दिला, त्याला कोळी होण्याचा शाप मिळाला. पृथ्वीवर आले तरी यांची शिवपूजा चालूच होती. हत्ती रोज कावेरी नदीचे पाणी आणून जांबूच्या झाडाखाली असलेल्या शिवलिंगाला स्नान घालून त्याची पूजा करू लागला. तर शिवलिंगावर ऊन आणि झाडाची कोरडी पाने पडू नये म्हणून कोळीने शिवलिंगावर जाळे बांधले. जाळ्याला शिवलिंगावरची धूळ समजून हत्तीने ती साफ केली आणि ही प्रथा रोज चालूच राहिली. कोळे एके दिवशी प्रचंड रागवला आणि हत्तीच्या सोंडेत शिरून त्याचा चावा घेऊन त्याचा मृत्यू झाला. या दोघांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवाने त्यांना शापमुक्त केले. थिरू म्हणजे पवित्र, आनाई म्हणजे हत्ती, काडू म्हणजे जंगल, म्हणून ही जागा थिरुवातिका आणि नंतर अपभ्रंशे तिरुवन्नाकोईल म्हणून ओळखली जाऊ लागली. हत्तीला मारून पाप केल्यामुळे कोळ्याचा जन्म पुढे कोचिनगन्न चोलन म्हणजेच लाल डोळ्यांचा राजा म्हणून झाला. या राजाने त्याच्या कारकिर्दीत 70 मंदिरे बांधली, त्यापैकीच जंबुकेश्वर हे एक मंदिर. मागच्या जन्मीचे हत्तीशी असलेले वैर लक्षात ठेवून या मंदिराच्या गर्भगृहाचे द्वार छोटे बांधले, जेणेकरून छोटा हत्ती देखील आतमध्ये प्रवेश करू शकणार नाही. मंदिरात आजही आपल्याला हे चित्र पाहायला मिळते, ज्यामध्ये दान करणाऱ्या ऋषींच्या डोक्यातून उगवलेले जांबुकेचे झाड, झाडाखाली जंबुकेश्वराचे लिंग, लिंगाच्या डावीकडे उभ्या असलेल्या देवी पार्वतीसोबत लिंगाची पूजा करणारा कोळी आणि हत्ती. पंचमहाभूताच्या दर्शनामध्ये आम्ही निघालो चिदंबरमच्या मंदिराकडे. चिदंबरम, चित म्हणजे चेतना आणि अंबरम म्हणजे आकाश, म्हणजेच पंचमहाभूतांपैकी आकाश तत्व दर्शविणारे तमिळनाडूतील चिदंबरममधील थिलाई नटराज मंदिर. हे मंदिर नटराजाला समर्पित असून भगवान शिवाला इथे नृत्याचा स्वामी म्हणून नटराजाच्या स्वरूपात पूजले जाते. एका पौराणिक कथेनुसार असं म्हणतात की शिव आणि पार्वतीमध्ये एकदा नृत्याची स्पर्धा लागली होती आणि जिंकण्यासाठी दोघांनीही आपली सगळी नृत्य कौशल्य दाखवली होती. बराच वेळ झाला तरी निकाल लागला नव्हता आणि अशा वेळी शंकराच्या कानातील कर्णफूल पडले. त्यावेळी नृत्य थांबवू शकत नाही म्हणून त्याने नृत्य करता करताच
ऊर्ध्व तांडव मुद्रा करून हे कर्णफूल आपल्या कानात घातले, जी मुद्रा पार्वतीला करणे शक्य नव्हते आणि शंकराने ती स्पर्धा जिंकली आणि म्हणूनच या मंदिरामध्ये शंकराला नटराजाच्या रूपामध्ये पूजले जाते. मंदिरातील नटराजाची मूर्ती फार मनमोहक असून सध्याचे मंदिर 10व्या शतकात बांधले गेले आहे, जेव्हा चिदंबरम चोल राजवटीची राजधानी होती. मंदिराच्या भिंतीवरील कोरीव काम भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील सर्व 108 मुद्रा दाखवतात आणि या मुद्रा भारतीय शास्त्रीय नृत्य भरतनाट्यमचा पाया आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी आम्ही या मंदिरात पोहोचलो होतो. नटराजाच्या दर्शनाने मन प्रसन्न झालेच होते, परंतु मंदिरात चाललेला मंत्रोच्चार आणि पूजेने आम्ही प्रफुल्लित झालो होतो. दक्षिण भारतातील मंदिरांची ही विशेषताच आहे. इथल्या मंदिरातील वातावरण हे अनुभवायचं असेल तर इथे यावंच लागतं. चिदंबरमच्या मंदिरात ध्यानमग्न होऊन चेतना जागृत करून आम्ही पुढच्या मंदिराच्या दिशेने निघालो. हे मंदिर म्हणजे अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करणारे अरुणाचलेश्वर मंदिर. 6 महिन्यात 2 वेळा अरुणाचलेश्वराचे दर्शन घेण्याचा योग आला आणि दोन्ही वेळा मंदिराने भरभरून समाधान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दक्षिण दिग्विजयादरम्यान स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. अण्णामलाई डोंगराच्या पायथ्याशी असलेले अरुणाचलेश्वर मंदिर. मंदिराच्या सुरुवातीलाच मंदिराचे भव्य गोपूर आपले स्वागत करते, ज्याचे नाव आहे राजा गोपुरम. हे मंदिर भारतातील मोठ्या मंदिरांपैकी 8वे मंदिर असून 25 एकरवर पसरलेले आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच डाव्या हाताला असलेल्या 1000 खांबांचा मंडप या मंदिराची एक विशेषता आहे. हा मंडप बघून बाहेर आल्यावर मुख्य मंदिराकडे जातानाच आपल्याला मंदिराचा मोठा नंदी मंडप दिसतो. कोजागिरी पौर्णिमेच्या फेरीत या नंदीवर होणारा अभिषेक आम्हाला पाहायला मिळाला. नंदीचे दर्शन घेऊन मुख्य मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर शिवलिंगाचे तेज बघून मन प्रसन्न होते. देवीचे मंदिर मुख्य मंदिराच्या बाजूला असून या मंदिराच्या समोरच्या सभा मंडपातले कोरीव काम बघण्यासारखे आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला या मंदिराचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये अण्णामलाईच्या डोंगरावर 1000 घागरींच्या तुपाचा नंदादीप जाळला जातो आणि ही प्रथा पूर्वापार चालत आलेली असून या उत्सव अनुभवण्यासाठी लाखो भाविक इथे हजर असतात. अरुणाचलेश्वर मंदिराची भव्यता डोळ्यात साठवून आम्ही निघालो कांचीपुरमला. कांजीवरम साड्या आणि कामाक्षी मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या या जागेत पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करणारे एकांबरेश्वर मंदिर स्थित आहे. या मंदिराच्या कथेशी पार्वती जोडलेली आहे. एकदा शंकर विश्वाच्या रचना प्रक्रियेमध्ये गुंतलेले असताना पार्वतीने मध्येच येऊन लाडिकपणे त्यांचे डोळे झाकले, पण यामुळे त्यांच्या सृष्टी निर्मिती प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे शंकर संतापले आणि त्यांनी पार्वतीला आपल्या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी पृथ्वीवर पाठवून दिले. पार्वती पृथ्वीवर आली ती थेट या कांचीपुरममध्ये कंबा अथवा वेगवती नदीच्या काठावर. तिथे तिने शिवाला प्रसन्न करण्यासाठी वाळूचे शिवलिंग बनवून एका आंब्याच्या झाडाखाली तप सुरू केले. शिवाने या तपाचरणाची परीक्षा पाहण्याकरिता अनेक विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला, पण पार्वती या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाली. यात शिवाने तिच्यावर अग्नी पाठवला, तेव्हा पार्वतीने आपल्या बंधूची विष्णूची प्रार्थना केली. विष्णूने या अग्नीला शीतल करण्याकरिता चंद्राची योजना केली व त्याच्या किरणांनी झाड आणि पार्वतीला देखील थंड केले. पुन्हा एकदा पार्वतीची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने आपल्या जटेतील गंगा या शिवलिंगाला वाहून नेण्यासाठी सोडली. तेव्हा पार्वतीने गंगेला पटवून दिले की त्या बहिणी असल्याने तिने पार्वतीला इजा करू नये. तसेच तिने या शिवलिंगाला मिठी मारली आणि आपल्या छातीशी ते कवळून धरले आणि गंगेचा स्पर्श त्याला होऊ दिला नाही. मग पार्वतीवर प्रसन्न होऊन याच आंब्याच्या झाडाखाली पुढे शिवाने पार्वतीचा स्वीकार केला व म्हणून तो एकांबरेश्वर बनून तिथेच राहिला. असं म्हणतात या आम्रवृक्षाच्या 4 फांद्या हे 4 वेगवेगळ्या चवीचे आंबे देतात
आणि हे 4 वेदांचे प्रतीक आहेत असे मानले जाते. हे आंब्याचे झाड वर्षानुवर्ष इथे असून मंदिराच्या मागच्या बाजूस हे झाड आजही पाहायला मिळते. या मंदिराचा परिसर फार शांत असून जवळच एक छोटे सुंदर बांधकाम केलेले तलाव आहे. कांचीपुरममध्ये असू तर चुकवू नये असे एकांबरेश्वर मंदिर. एकांबरेश्वर नंतर आम्ही निघालो आमच्या शेवटच्या पंचमहाभूतांपैकी वायुतत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्री कालहस्ती मंदिराकडे. आंध्र प्रदेशमध्ये स्थित असलेले हे कालहस्ती मंदिर तिथल्या राहुकेतू पूजेसाठी प्रसिद्ध असून याला दक्षिणेकडील कैलास सुद्धा म्हणतात. पंचमहाभूतांपैकी वायुतत्वाचे प्रतिनिधित्व करणारे श्री कालहस्ती मंदिर हे आंध्र प्रदेशमधील तिरुपती जिल्ह्यात श्री कालहस्ती शहरात आहे. श्री म्हणजे कोळी, काल म्हणजे नाग आणि हस्ती म्हणजे हत्ती. असं म्हणतात की मयुरा, चंद्र आणि इंद्र यांना अनुक्रमे कोळी, साप आणि हत्ती बनण्याचा शाप मिळाला होता. तेव्हा त्यांनी श्री कालहस्ती येथे शिवाची आराधना करून स्वतःची मुक्ती करून घेतली होती. आजही मंदिरात पूजले जाणारे शिवलिंग कोळी, हत्ती आणि सापाचे आकार दर्शवतात असे म्हणतात. तसेच हे मंदिर भक्त कनप्पांच्या भक्तीसाठी खूप प्रसिद्ध आहे. शिकारी असलेला कनप्पा डोंगरात फिरत असताना त्याला शिवाचे मंदिर सापडले आणि तो भक्ती आणि निरागसतेने शिवलिंगावर नैवेद्य म्हणून शिकारीचे मांस चढवू लागला. एकदा महादेवाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि शिवलिंगाच्या डोळ्यातून रक्त व्हायला लागले. म्हणून त्याने उपाय म्हणून कनप्पाने आपला एक डोळा काढून तो शिवलिंगावर लावला तर शिवलिंगाच्या दुसऱ्या डोळ्यातून रक्तप्रवाह सुरू झाला. तेव्हा भक्त कनप्पाला प्रश्न पडला की आता दुसरा डोळा काढला तर मी तो लावणार कुठे हे मला कसे कळणार. म्हणून त्याने आपला एक पाय शिवलिंगाच्या डोळ्यावर ठेवला आणि दुसरा डोळा काढत असतानाच त्याला भगवान शंकराने दर्शन दिले. ह्याच श्री कालहस्तीचे मुख्य मंदिर 11व्या शतकात चोल सम्राटाने बांधून घेतले. हे मंदिर राहू केतू पूजेसाठी महत्वाचे मानले जाते. या मंदिराचे शिवलिंग हे वायुरूप असून या शिवलिंगाला कधीही मानवी स्पर्श झालेला नाहीये असं म्हणतात. ह्या मंदिराच्या गर्भगृहात वायूचे अस्तित्व असून एवढ्या बंदिस्त गाभाऱ्यात सुद्धा इथल्या दिव्यांची वात सतत थरथरत असते. अशा प्रकारे आम्ही आमच्या पंचमहाभूत मंदिरांच्या दर्शनाची सांगता आंध्र प्रदेशमधील श्री कालहस्ती मंदिरामध्ये केली. प्रत्येकाने आपल्या जन्मात एकदा तरी अनुभव घ्यावा असे हे पंचमहाभूत दर्शन. इति श्री पंचमहाभूत लिंगम दर्शनम संपूर्णम.